नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे हसत खेळत विज्ञान. आपण बघतो की मुलांना आजूबाजूच्या अनेक गोष्टींचं कुतूहल असतं. मग यामध्ये गाडी कशी चालते, किंवा बटन दाबल्यावर वीज कशी तयार होते, किंवा लाईट कशी पेटते, मग आपला साधा मोबाईल सुद्धा कसा चालतो, अनेक गोष्टींचं मुलांना कुतूहल असतं. आणि मुलांचं हे कुतूहल तुम्ही अगदी घरच्या घरी शमवू शकता. आणि अगदी घरच्या घरी काही वस्तूंचा वापर करून तुम्ही मुलांना अगदी काही सायंटिफिक अशा गोष्टी तयार करून दाखवू शकता. आणि ह्या नेमकी ही लाईट कशी तयार होते किंवा आपली गाडी कशी चालते हे सुद्धा तुम्ही मुलांना सांगू शकता. आणि यासाठी काही सोपे प्रयोग आहेत. अशाच हसत खेळत विज्ञान शिकायचे काही प्रयोग आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि विज्ञान आयुकाचे सदस्य शिवाजी माने आपल्याबरोबर आहे. तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. आणि तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-14764 या नंबरवर. साधारणतः आपण बघतो की अगदी हसत खेळत विज्ञान हे आज आपण मुलांपर्यंत पोहोचवणार आहोत. पण मुळात अशा अनेकदा विज्ञान वगैरे असं म्हटलं की मुलं अगदी खूप क्लिष्ट अशा गोष्टी वाटतात मुलांना. आणि सध्या आता सुट्ट्या पडलेल्या आहेत. मुलांचे अगदी वेगवेगळे खेळण्यातले नवीन प्रयोग इथे सुरू असतात. कोणत्या गोष्टींचा वापर मुलं असे करू शकतात वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी? तसं घरातल्या बऱ्याचशा वस्तू आपण ह्या विज्ञान खेळण्यासाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ काडीपेटी आहे, काडीपेटीतल्या काड्या आहेत, नंतर जुनी ट्यूब आहे सायकलची, वॉल ट्यूब आहे, नंतर पेन आहेत, रिफिल्स आहेत, कोलगेटची पेस्टची ट्यूब आहे. अशा वेगळ्या वस्तू वापरून, जुनी स्लीपर चप्पल आहे, ह्याच्या मदतीने आपण अशा असंख्य खेळणी बनवू शकतो. बरोबर, भरपूर आपण इकडे म्हणजे साधारणतः अनेक टाकाऊ गोष्टींचा वापर करून सुद्धा आपल्याला टिकाऊ अशी काही खेळणी आपण मोठ्या प्रमाणात बनवू शकतो. साधारणतः आपण बघतो की मुलं आता सुट्ट्यांचा काळ आहे, मुलं वेगवेगळे प्रयोग करत असतात. काही तुम्ही आम्हाला असे प्रयोग दाखवू शकाल का? कारण साधारणतः आपण बघतो की एक आवाजाचं वगैरे मुलांना खूप आकर्षण असतं. तर त्या आवाजाबद्दल मुलांना आकर्षण शमवण्यासाठी काय नेमकं करू शकतो आपण? काही असा प्रयोग आहे का तुमच्याकडे? हो, तसे आवाजावरती भरपूर आहेत. पण मी तुम्हाला इकडे दाखवतो की आपल्याकडे एक स्ट्रॉ आहे आणि कात्री आहे. ह्या दोघांच्या मदतीनं आवाज आपल्याला फार सुंदर काढता येतो. किंवा आवाज तयार करण्यासाठी काय काय लागतं हे सांगण्यासाठी फार मस्त एक एक्सपेरिमेंट आहे आपल्याकडे. तर ह्या साधारणतः एका स्ट्रॉचे 2 भाग केले असे कात्रीनी. आणि आवाज तयार करायला काय काय लागतं तर साधारणतः कंपनं आणि हवा मीडियम. तर एक स्ट्रॉला असं चपटं केलं आणि चपटं करून इकडे एक रीड तयार करतो आपण असं कात्रीने एक रीड तयार केली. आणि पुन्हा हे जोरात त्याच्यावर फुंक मारली तर तुम्हाला इकडे एक आवाज मिळून जाईल. अच्छा, एकदम साधी गोष्ट आहे. तुम्ही साधा स्ट्रॉच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही असा आवाज काढू शकता. आता हे जी रीड आहे ती तोंडात होती, आपल्याला दिसली नाही. पण आता आपण काय करू शकतो की ही रीड बाहेर ठेवून आतमध्ये हवा सक करू शकतो. तेव्हा आपल्याला ही व्हायब्रेशन इथं क्रिएट करताना, म्हणजे इथं व्हायब्रेशन होतात हे फील करू शकतो आपण. तर आता इकडला पार्ट जर बघितला तुम्ही तर हा कंप पावणार आहे. तर हा पार्ट असा कंप पावतो. मग बासरीला किती होल असतात. मग आता समजा तसाच एक दुसरा स्ट्रॉ घेतला आणि त्याला पण आपण जर चपटं केलं तर सेम तसाच आपल्याला पण इकडे एक वेगळा सूर मिळणार आहे. कारण दोघांची लेंथ कमी जास्त आहे, त्यामुळे एकाची जास्त आहे दुसऱ्याची कमी आहे. तर दोघांतनं जो मिळणारा पीच आहे तो अगदीच वेगळा असणार आहे. तर दोघांमध्ये आपण तेवढ्याच जोरात फूंक मारणार आहोत, पण आवाज मात्र वेगळा आहे. हा अगदी खालचा आवाज आहे. तसंच दुसऱ्या स्ट्रॉमध्ये पण आपण फूंक मारणार आहोत. म्हणजे हा हाय पिच आहे, वरचा आवाज आहे. तर हा आईचा आवाज आहे, हा बाबांचा आवाज आहे. तर बाबांचा आवाज लो पिच असतो आणि आईचा आवाज फार हाय पिच असतो. तर हा आईचा आवाज आहे. बेसिकली एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन क्रिएट व्हायला पाहिजेत तर एका सेकंदामध्ये 20 कंपनं झाले तर तो आवाज आपल्याला ऐकायला होतो. 20 पासून 20,000 ही आपल्या कानाची रेंज आहे. तर तसंच आपल्याला इकडे एक बासरी करून दाखवता येईल. बासरीला बेसिकली 6 होल असतात, पण मिळणारे जे सूर आहेत ते 7 असतात. पण आपण इकडे काय केलेत 2च होल केलेले आहेत, पण आपल्याला पीच 3 मिळणार आहेत. कारण एअर कॉलम 3 आहेत, 1 2 3 असे एअर कॉलम आहेत. तर पीच आपल्याला 3 मिळतील.
बरोबर आहे. म्हणजे अगदी घरच्या घरी तुम्ही स्ट्रॉचा वापर करून इतके सुंदर तुम्ही आवाज सुद्धा काढू शकता आणि मुलांना एकंदर या आवाजाचं तुम्ही महत्त्व सुद्धा तुम्हाला समजून सांगू शकता. एक फोन आलाय आपल्याला, बीडवरून फोन आलाय. दीपक वाघमारे आपल्या बरोबर आहेत. बोला दीपक. हा माने सर, नमस्कार. नमस्कार, बोला. सर, माझ्याकडे एक मुलगी आहे सृष्टी नावाची आणि तिच्याकडे मी तिला खेळणी भरपूर आणलेली आहे प्लास्टिकच्या. तर त्या प्लास्टिकच्या खेळण्याचा म्हणजे काय उपयोग करता येईल का? हा, बऱ्याचशा प्लास्टिकच्या खेळण्या आपल्याला इकडे म्हणजे तुम्ही जे आणलेले रेडीमेड टॉयज असतात ना, तर काय असतं की थोड्या वेळ चालतात आणि पुन्हा ते खराब होतात. पुन्हा ते तुम्हाला असेंब्ली करणं फार मुश्किल होतं. पण अशा काही वस्तू आपल्या एक वेबसाईट आहे की तुम्ही त्याच्यावर व्हिजिट करून तुमचे जे खेळणी आहेत तेच त्याला जोडून एक नवीन खेळणं तयार करता येतं. एक वेगळं खेळणं तयार करता येतं तुम्हाला. बरोबर आहे. अगदी आगळे वेगळे आपले खेळणी आहेत आणि ते तुम्हाला आता ते जे खेळणं नवीन आणलेलं तुम्ही आहेत ते थोड्या वेळ चालतं, पुन्हा काही दिवसानंतर ते खराब होतं. हां, पण त्याचं जे खराब झालेल्याच खेळणीचं तुम्हाला एक नवीन खेळणं तयार करतात आणि ते फार लवकर खराब होणार नाही आणि तुम्हाला त्यातनं समजणार की तुम्ही स्वतः बनवलेलं खेळणं आहे ते. बरोबर आहे. म्हणजे साधारणतः आपण बघतो की लहान मुलं घरात असली की अनेक खेळणी तात्पुरती वापरतात आणि ती तोडून टाकतात, पण ती तशीच टाकून न देता त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला वापर करता येतो. म्हणजे साधारणतः एखादी गाडी जरी आपण बघितली तरी त्या चाकांचा किंवा त्या प्लास्टिकचा सुद्धा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने वापर करता येतो. म्हणजे घरच्या घरी टाकाऊ पदार्थांचा अशा पद्धतीने वापर करता येतो. तुम्ही आता आम्हाला एक छान उदाहरण दाखवलं ते म्हणजे आता हे आवाज कसा काढायचा, पण मुलांना दुसरं एक आकर्षण असतं की अगदी लाईट कशी येते किंवा विजेचं आकर्षण असतं की बटन दाबलं की वीज येते. त्यासाठी मुलांना एखादा साधा घरच्या घरी दाखवता येणारा काही प्रयोग आहे का? येस, आपल्याकडे असं एक फार सुंदर जनरेटर आहे जी इलेक्ट्रिसिटी तयार झालेली आहे. ती कशी तयार झाली दाखवण्यासाठी फारच मस्त आणि घरच्या घरी तुम्हाला बनवता येतो. 80% मटेरियल आपल्या घरातलं आहे, 20% फक्त आपल्याला थोडंसं एक मार्केटमधनं घेऊन यावं लागतं आणि दोन्हीच्या सानिध्यामध्ये एक फार सुंदर जनरेटर तयार होतो. तर हा AC करंटवर चालणारा अगदी मस्त जनरेटर आहे. याच्या आतमध्ये 2 मॅग्नेट आहेत. हे तांब्याच्या तारेचे इथे कॉईल केलेले आहे. इथे 600 विटळ गेलेत. नंबर ऑफ टन जेवढा जास्त असेल तेवढा इलेक्ट्रिसिटी तुम्हाला जास्त मिळेल, चांगली व्यवस्थित मिळेल. तर इथे 600 विटळ घेतले. हे इन्सुलेशन असलेली कॉपर वायर आहे. त्याच्यावरल्या 2 एंडचं इन्सुलेशन काढून त्याला ही दुसरी वायर जोडून हे वायर एका LED ला जोडलेली आहे, छोट्याशा बल्बला जोडलेली आहे. मार्केटमध्ये एवढी मोठी पुली मिळत नाही आपल्याला, त्यामुळे आपण काय केलं, एक खराब 2 सिडी एकत्र जोडलेले आहेत आणि मग वरती एक रबर बँड लावलेला आहे आणि छोटी पुली इकडे लावली आहे. आतमध्ये हा ॲक्सेल आहे. जेव्हा आपण ही एक पुली फिरवतो तेव्हा इकडे वरची पुली फिरते आणि इकडे इलेक्ट्रिसिटी मिळून जाते तुम्हाला आणि फार सुंदर तुमचा इकडे जनरेटर चालवतो. म्हणजे वीज निर्मिती कशी होते याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला बघता येईल. अगदी. आणि अगदी घरच्या घरी ह्या वस्तू सगळ्या उपलब्ध असतात. येस. किंवा कोयनेवरती वीज तयार पाण्यापासून, म्हणजे पाण्याचा रोल काय आहे, तर पाणी फार प्रेशरने ह्या टर्बाईनवरती पडतं, टर्बाईन रोटेट होतो आणि तिकडे मग छानपैकी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळून जाते. बरोबर आहे. म्हणजे एखादं साधं आपल्याला असं उदाहरण सुद्धा याच्यामुळे देता येईल की एकंदर आपल्याकडे राज्यात कशी सुद्धा वीज निर्मिती होते. अगदी. आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे हिंगोलीवरनं. संजय मुसळे बरोबर आहेत आपल्या. बोला संजय. हा, नमस्कार. अतिशय चांगला विषय ठेवलेला आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. तर माझा प्रश्न असा आहे की विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना अवघड जातो, हा विषय त्यांना सहज समजावा, त्याबद्दल त्यांना गोडी निर्माण व्हावी, यासाठी शिक्षकांनी कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, म्हणजे त्यांना विज्ञान हा विषय हसत खेळत उड्या मारत शिकता येईल. धन्यवाद. शिक्षकांना सुद्धा ह्याच्यामध्ये खूप शिकता येण्यासारखं आहे की मुलांना सहज सोप्या पद्धतीने कशा प्रकारे शिकवता येईल. साधारणतः खरं आता इंटरनेटचं युग आहे, त्यामुळे बऱ्याचशा वेबसाईट आहेत अशा की तुम्ही व्हिजिट केले पाहिजेत. भरपूर अशा वेबसाईटवरती टीचरांसाठी खजाना आहे. तर त्यातल्या त्यात एक आमची वेबसाईट आहे की arvindgupta.toys.com. त्याच्यावर व्हिजिट केला तुम्ही तर वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक आहेत, टीचरांनी वाचावे अशी 100 बडकर एक पुस्तक आहेत. दिवा स्वप्न आहे, तोतो चान आहे, टीचर आहे, जॉन होल्टची पुस्तक आहेत ज्यांनी मुलांबरोबर काम केले. असे भरपूर पुस्तक आहेत की ते टीचरनी वाचायला पाहिजेत. आणि नंतर वेबसाईटला व्हिजिट केलं की खरंच असा टीचरना प्रत्येकाला वाटेल की आपल्याला खरंच असं काय तर वेगळं बनवायला पाहिजे आणि मुलं आतुरतेने तुमची वाट पाहतील टीचरची की अरे हा सर कधी येतील आपल्या क्लासमध्ये. काय प्रत्येक वेळेस तुम्ही काहीतरी नवीन घेऊन जाणार आहात आणि फार मुलांना मजा येते आणि एन्जॉय करतात. बरोबर. म्हणजे शिक्षकांनी सुद्धा पुढाकार घेऊन अगदी सहज सोप्या पद्धतीने मुलांना अगदी प्रयोगाच्या द्वारे मुलांना शिकवण्याची खूप गरज आहे. आता आपण साधारणतः बघितलं की साऊंड कसा निर्माण होतो किंवा एखाद्या साध्या स्ट्रॉ मधनं आपण वेगवेगळे कसे आवाज काढू शकतो. बघितलं वीज निर्मिती कशी होते आणि वीज निर्मिती करण्यासारखे अजूनही इतर काही प्रयोग आहेत ते सुद्धा आपण बघूया. नेमका कोणता आता तुम्ही प्रयोग दाखवणार आहेत? आता आपण जो बघितलं तो AC करंट आहे, त्याच्याच अपोजिट आहे DC मोटर, डायरेक्ट करंट. तर तो एक आपण इकडे पाहणार आहोत. इकडे चालू सेल आहे, बॅटरी, 2 सेफ्टी पिना घेतल्यात आणि इकडे 2 रबर बँड लावले आहेत आणि मॅग्नेट आहेत.
आणि तांब्याची तार आहे, 1 मीटर तांब्याची तार घेतली, सेलवरती गुंडाळून बाहेर काढला तर स्प्रिंग तयार होते. दोन्ही साईडला अशा 2 गाठी मारल्या आणि पेपर कटर किंवा कात्रीनी ह्याच्यावर जे काही इन्सुलेशन आहे पॉलिश ते पूर्ण एक साईडचं काढलं. पुन्हा कॉईल अशी फिरवून घेतली आणि त्याच्यावरचं 1/3 काढलं. 1, 2, 3 साईडचं इन्सुलेशन काढलं. आता खालचा जो भाग आहे इन्सुलेशनवाला तो जेव्हा पिनेच्या कॉन्टॅक्टमध्ये तेव्हा बंद आणि इन्सुलेशन काढलेलं येतं तेव्हा चालू, असं बंद चालूचं इथं बटन मिळतं आणि ही मोटर कंटिन्यू चालू राहते. तर फार सुंदर ही एक DC मोटर आहे, डायरेक्ट करंटचं खेळणं मिळून जातं. मिक्सरमध्ये मोटर आहे, कूलरमध्ये मोटर आहे. तर ॲक्च्युली मोटर चालते कशी तर हे सांगण्यासाठी, किंवा मुलांच्या अगदी छोट्या छोट्या टॉयमध्ये पण मोटर असतात, तर त्यातलं एक फार सुंदर असं DC मोटर आहे. एक उत्तम उदाहरण मुलांना दाखवता येईल की कशा प्रकारे एकंदर मोटर चालते ह्याचा. आणि घरच्या घरी, आणि मला वाटतं तुम्ही सगळ्या अगदी घरच्या वस्तूच, घरच्या घरी असणाऱ्याच वस्तू तुम्ही वापरलेल्या दिसतात. बऱ्याचशा वस्तू आपण घरातल्याच वापरलेल्या आहेत आणि त्या वस्तूंचा वापर करून किती छान पद्धतीने मोटर चालू शकते हे आपण, याचं उदाहरण आपण मुलांना देऊ शकतो. असेच काही आणखी वेगवेगळे आणि किती हसत खेळत अगदी वेगवेगळे प्रयोग आपण बघणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-1474 या नंबरवर. आपण बघितलं की हे नेमका हा प्रकार नेमका कोणता होता, कोणता हा नेमका प्रयोग आहे? हा एक बलून पंप आहे, फारच मस्त, अगदी घरच्या घरीच बनवले आहे. तर ह्याला पण काही वस्तू लागत नाहीत. एक सायकलची ट्यूब आहे जुनी, ज्याला पंक्चरचे पॅच झाले तरी चालतील, फक्त हवा जाता कामा नये असा एक 10 इंचाचा तुकडा घेतला आणि 2 कॅमेरोलच्या डब्या आहेत. हल्ली मिळत नाही कारण प्रत्येकाकडे डिजिटल कॅमेरे आहेत. तर असं एक 2 कॅमेरोलची डब्बी आणि सायकलची ट्यूब ह्याच्या मदतीनं फार सुंदर तुम्हाला असा एक पंप बनवता येतो की किंवा झडप कशी काम करते त्याचं एक फार सुंदर उदाहरण सांगता येतं. एक
डब्बीच्या तळाला कात्रीने होल केलेलं आहे आणि त्याच्यावरती एक टेप लावलेला आहे. तर टेपचं काम काय आहे, मी इकडनं फुंकू शकतो पण हा आतमध्ये ओढू शकत नाही. हे वन वे झडप झाली. म्हणजे हवा जाऊ शकते पण येऊ शकत नाही. तर असं वन वे आपल्याला एक केलेलं आहे. तसंच दुसऱ्या डब्बीच्या झाकणाच्या आतमध्ये केलेलं आहे आतल्या बाजूला. तर असे 2 झडप इकडे तयार केलेले आहेत आणि त्यातनं आपल्याला पंप कुठलाही कसा काम करतो तर ह्या पंपच्या द्वारे सांगता येतो. किंवा आपलं हृदय पण एक झडप आहे. हृदय बरोबर आहे. नेमका झडपा कशा तयार होतात अगदी घरच्या घरी किती छोटा आणि अगदी सोपा उपाय तुम्ही सांगितलात की आपल्याला मुलांना सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगता येतं. सर एक फोन आलेला आहे बुलढाण्यावरनं. डॉक्टर महेंद्र सरपाते आपल्या बरोबर आहेत. बोला सरपाते. हा नमस्कार. नमस्कार बोला. प्रथम IBN लोकचे मी अभिनंदन करतो की त्यांनी हा छान प्रोग्राम ठेवलेला आहे. बोला. मला सरांना असं विचारायचं होतं की या संदर्भात आपल्याला प्रात्यक्षिक माहिती किंवा वर्कशॉप वगैरे कुठे होतील का जवळपास असे पुणे मुंबई अशा ठिकाणी? सर पुण्यामध्ये एक आयुका नावाची संस्था आहे जैन नारळीकरांची आणि तिकडे हे वर्कशॉप होतात दर गुरुवार आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 12:30 आणि फ्री असतात. आणि वयाचे वगैरे काही अट नाही. ज्यांना असं विज्ञानामध्ये आवड आहे असे कोणीही येऊ शकतात. तर हे आता सध्या जूनमधनं आपले शिबिर चालू होतात सर. बरोबर. ठिकठिकाणी अशा पद्धतीने शिबिरं भरवली जातात आणि अगदी सोपे प्रयोग सुद्धा सांगतात आणि घरच्या घरी करता येण्यासारखे हे प्रयोग आपल्याला दिसत आहेत. पण त्यावर अनेकदा मुलांना आपण बघतो की मुलांना आकर्षण असतं ते म्हणजे मोबाईल कसा चालतो हे मुलांना कसं दाखवायला पाहिजे. त्यासाठी आपण एक फारच सुंदर खेळणं बनवलेलं आहे. स्ट्रॉ आणि टेपच्या मदतीनं मोबाईल किंवा रेडिओ एक्सरे वगैरे हे काढतात तर ते कसं चालतं तर त्याचं एक फार मस्त इकडे खेळणं आहे आपल्याकडे. आता हे ओढून धरत. आता हे वेव्ह मॉडेल आहे. तर बेसिकली मोबाईल रेडिओ टीव्ही चालतात किंवा एक्सरे आहे किंवा सूर्याची प्रकाश जे आहे ते आपल्याकडे येते ते सगळे आवत तरंग आहेत. तर ही आवत तरंगवर चालणारी ही एक्सपेरिमेंट. तर इथे आपण एका स्ट्रॉला एनर्जी दिली तर स्ट्रॉची एनर्जी कशी पुढे पुढे जाते ते. तर ही आवत तरंग आहे. म्हणजे कसे अवतरंग येतात ते आपल्याला दाखवता येतात. आणि मला वाटतं घरच्या घरी वापर केला अगदी स्ट्रॉचा वापर नुसता केलेला आहात तुम्ही अगदी आणि मुलांना समजावून सांगता येईल. नक्की. आता हा वरचा जो भाग आहे ह्याला शिखर म्हणलं जातं. दरी शिखर दरी क्रेस्ट ट्रप क्रेस्ट. 2 शिखर किंवा 2 दरीतलं अंतर किंवा 2 सारख्या स्ट्रॉतलं अंतर तरंग लांबी झाली. ही आपला वारंवारता झाली आणि ही आयाम झाला अँप्लिट्यूड. तर एका सेकंदामध्ये किती वारंवारता पार करता येतात ते आपल्याला इथं काउंट करता येतात. 1 2 3 ही आपली वारंवारता. बरोबर आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सांगू शकता की कशा पद्धतीने तरंग अवतरंग उठतात आणि तुम्ही एकमेकांच्या अगदी मोबाईलवर सुद्धा याच पद्धतीने बोलू शकता. एक फोन आलेला आहे बुलढाण्यावरनं तो घेऊया आपण. गजानन पाटील आपल्या बरोबर आहेत. बोला गजानन. गजानन यांच्याशी आपल्याला संपर्क करता येत नाही. पुन्हा एकदा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सर तुम्ही आता हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही दाखवता पण त्याचबरोबर मुलांना तुम्ही एक दाखवलं की वीज कशी तयार होते दाखवलीत आम्हाला किंवा आवाज कसा तयार होतो मोबाईलवर कसं बोलतो आणि मुलांना एक दुसरं आकर्षण असतं की गाडी नेमकी कशी चालते त्याबद्दल काय सांगणार. आत्ता सध्या जर्मनी जपान चायनामध्ये एक ट्रेन चालू आहे मॅग्लेव ट्रेन जे रुळाला टच होत नाही हवेत तरंगते आणि हवेतल्या हवेत न जाते. तर ती कशी चालत असेल हे क्युरियोसिटी आहे मुलांसाठी. पण फारच सुंदर आपल्याकडे एक ट्रेन आहे मॅग्लेव ट्रेनचं 6वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. हे इथे एक स्लीपर चप्पलचा तुकडा आहे आणि नंतर एक छोटासा आपला सीडीचा तुकडा घेतलेला आहे. जुनी सीडी खराब त्याचा तुकडा आहे. तर ह्या खाचेमध्ये एक सीडीचा तुकडा लावला आणि हा इथे 2 मॅग्नेट लावलेत. इकडे 2 असे 4 मॅग्नेट ह्या बेसला आहेत आणि मार्केटमध्ये आजकाल असा पेन मिळतो युजून थ्रू. तर त्याच्यामध्ये 2 मॅग्नेट घातलेले. आता हे मॅग्नेट ह्या परिघावरती इथे अट्रॅक्शन आहे एकमेकाला चिटकतात. पाठीमागच्या परिघावरती मॅग्नेट रिपल्शन आहे प्रतिकर्षण आहे. जर असं ठेवलात तर पूर्ण हा पेन हवेत तरंगतो लेवेटेड आहे. आणि मी ह्याला जर थोडा स्पिन केला तर तो बराच वेळ इकडे फिरत राहू शकतो. तर जर्मनी जपानमध्ये जी मॅग्लेव ट्रेन आहे ती रुळाला न टच होता हवेत तरंगते. ती कशी काय किंवा एका मॅग्नेटिकचा वापर करून कशा प्रकारे ही ट्रेन वरच्यावर तुम्हाला तरंगता दाखवता येते. मोठ्या सगळ्याच गोष्टी तुम्ही अगदी घरच्या घरी अगदी उपलब्ध असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि आता आपला एक फोन आलेला आहे रायगडवरनं. अक्षय कावळे आपल्या बरोबर आहेत. बोला अक्षय. हा माझा प्रश्न आहे की आपण घरी ज्या खेळणी आणतो त्याच्यापासून आपण काय तरी करू शकतो त्या सामानापासून. आपण साधारणतः घरी खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात. त्या वस्तूंपासून आता तुम्ही बऱ्याच आम्हाला गोष्टी दाखवतायत पण इतर आणखी काय काय आपल्याला बनवता येऊ शकतं साधारणतः. खरं त्या वस्तू कशा आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे की कुठल्या प्रकारचे आपल्याकडे मटेरियल आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं तसं की
त्या वस्तू वापरून भरपूर आपल्याला अशा जे आता आपण दाखवत आहोत तिकडे किंवा काही दाखवता नाही येणार अशा भरपूर वस्तू आपल्या वेबसाईटवरती डिझाईन केलेल्या आहेत किंवा बनवलेल्या आहेत ऑलरेडी. अगदी साध्या न्यूजपेपरपासून वेगवेगळ्या टोप्या तयार केल्या आहेत, त्यातनं जॉमेट्री सांगितलेली आहे. घरच्या घरी तुम्हाला असंख्य गोष्टी करता येतात. फक्त त्या वस्तू तुमच्याकडे कशा आहेत त्या फक्त एकदा बघायला हवं. बरोबर. साधारणतः न्यूजपेपर पासून तुम्ही ओरिगामी पद्धतीच्या वेगवेगळ्या वस्तू सुद्धा यामध्ये तयार करू शकता. पण अशाच काही वस्तू आपण अजूनही बघणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-14764 या नंबरवर. आपण बघतोय की अगदी आवाज कसा येतो किंवा मोबाईल कसा चालतो किंवा गाडी कशी चालते, मोटर कशी चालते, या सगळ्याबद्दल आज आपण अगदी छोटे छोटे घरगुती प्रयोग बघतोय. सर, आपण बघू शकतो की साधारणतः वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग तुम्ही आम्हाला दाखवलेत, पण एक ते अंधांसाठी असणारी एक पाटी सुद्धा खूप छानशी पाटी तुम्ही बनवलीत, ती आम्हाला दाखवाल प्लीज. एक अंध मुलांसाठी बनवलेली फारच मस्त पाटी आहे. हे गरजेतनं निर्माण झालेली पाटी आहे. इस्रोमध्ये काम करतात दिलीप भट. त्यांचा मुलगा जो अंध आहे, तर त्या मुलाला त्यांना भरपूर काही शिकवायचे, पण शिकवणार कसं, तर त्यासाठी एक त्यांना एक दिवशी भारताचा नकाशा दाखवायचा होता मुलांना. मग तेच आधी सुरुवातीला डिंक लावणार, वर सुतळी चिटकवून मग ते पुन्हा पाहणार मुलगा, पण फार वेळ जाणार डिंक वगैरे वाळायला. तर त्यासाठी त्यांना एक दिवशी अशी आयडिया आली की हे वेलक्रो आहे, जे बॅगला वगैरे असतं हे वेलक्रो, आणि ही लोकर आहे, इथे लोकर आहे, याच्यामध्ये हे सारे लोकर आहे. तर ही लोकर ह्याच्या एका पेनवरती गुंडाळली जाते, पेनमध्ये, आणि ही पेन तयार झाली आणि अशी एक पाटी. तर ह्या पाटीवरती आपण काही चित्र इकडे काढू शकतो आणि अंध मुलं फील करू शकतात की इथं काय चित्र काढलेलं आहे. बरोबर, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही. आणि अंध मुलं असं बोटाने बघितलं की ह्याच्यावरून त्यांना जाणवतं की इथं काय चित्र काढलेलं आहे. बोटाने फील करतात मुलं, आणि जे मऊ बाजू दिसते त्याच्यावर त्यांना समजतं. म्हणजे अगदी साध्या वेलक्रो आणि लोकरचा वापर करून अशा पद्धतीत छानशी पाटी सुद्धा तुम्ही तयार करून दाखवली. आपण त्याचबरोबर बघतो की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं आकर्षण असतं, की साधारणतः आपण तुम्ही सांगितलं आवाज वगैरेचं आपण बघतोच, मुलांना त्याच्याबद्दल आकर्षण असतंच, पण साधारणतः गुरुत्व मध्याबद्दल सुद्धा नेमका हा काय प्रकार आहे याच्याबद्दल सुद्धा आकर्षण असतं. तो मुलांना सोप्या पद्धतीने कसा समजवायला पाहिजे. तर गुरुत्व मध्येचे एक दोन ॲक्टिव्हिटी आहेत आपल्याकडे. इटलीमध्ये एक बिल्डिंग आहे, लिनिंग टॉवर ऑफ पिसा, पिसाचा झुकता बनवणारा. ते एक साईडला इतकी झुकलेली आहे तरी पडत नाही आहे. तर तसंच आपण इथे काय केलं, एक PVC पाईप आहे, तर त्याचा एक खाली जो अँगल आहे तो हा 45 अंशांनी कापलेला आहे, आणि इकडे 2 होल केलेले आहेत. तर असं जर ठेवलं
तर हा पाईप इकडे पडणार आहे, कारण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इकडल्या बाजूला आहे, त्यामुळे माझा पाईप इकडे पुढे पडेल. पण मला पडू द्यायचं नाही आहे, तर त्यामुळे मी काय करणार, ह्याच्यामध्ये थोडं पाण्याने भरलेली जी बाटली आहे ती इकडे खाली ठेवलात तर तुम्हाला अगदी छानपैकी हा बॅलन्स होऊ शकतो. आणि आता जर पाहिलात तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी CG जो आहे तो इथे मध्ये आलेला आहे. इकडे जेवढं वजन आहे तेवढंच वजन इकडल्या बाजूला आलेलं आहे, त्यामुळे तुमचा अगदी छानपैकी गुरुत्व मध्य कसा साधता येईल अगदी या छोट्या छोट्या गोष्टींमधनं हे सुद्धा आपल्याला मुलांना समजावता येतं. तसंच अजून एक गुरुत्व मध्याचं खेळणं आहे. हे 2 फोर्क आहेत आणि एक टूथपिकमध्ये आपण असं घालणार आहोत आणि दुसरे सगळे हे असेंब्ली उचलून एका टूथपिकवरती ठेवणार आहोत. हे सगळं बघायला फार आपल्याला वाटतं की अवघड आहे, पण अगदी इझी आपल्याला असं किती छान पद्धतीने हे इथे बसलेले आपण बघू शकतो की टूथपिक आणि फक्त फोकचा वापर करून तुम्ही हे बसवलेलं आहेत. आणि याने सुद्धा अगदी मुलांना सोप्या पद्धतीने गुरुत्व मध्य आपल्याला समजावून सांगता येईल. पण त्याचबरोबर आपण बघतो की ह्या तर गोष्टी आहेतच, पण मुलांना एक आकर्षण असतं ते म्हणजे आपण बघतो की साधारणतः अन्न साखळी कशी तयार होते हे सुद्धा मुलांना अगदी घरगुती पद्धतीने अगदी घरच्या घरी समजावता येईल. ती नेमकी कशी समजावता येईल? त्यासाठी काय एक A4 साईजचा पेपर घेतलेला आहे आणि पट्टी आणि पेन्सिल ह्याच्या मदतीनं इथे डिंक वगैरे लावलेलं नाही आहे, अगदी छानपैकी तुम्हाला असं अन्न साखळी बनवता येते. इकडे हे फुलपाखरू आहे, फुलपाखराला बेडूक खातं, बेडकाला साप खातो आणि सापाला गरुड खातं. तर असे फार सुंदर अन्न साखळी करता येते. हा जो पार्ट आहे हा एक टेट्राहेड्रॉन म्हणजे चतुष्फलक आहे, त्यामुळे आपल्याला पेपर असा रोटेट करता येतो छानपैकी. इथं पेपर वगैरे फाटला जात नाही. तर ह्याच्यावरती वेगवेगळं चित्र काढतात, हिस्ट्री काढता येते किंवा आपल्याला गणितातली काही संख्या काढता येतात किंवा जलचक्र काढता येतं. असे काही चित्र आपण ह्याच्यावरती ड्रॉ करू शकतो. जे काही मुलांना समजवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने समजावून चित्र काढून चित्राच्या माध्यमातून तुम्ही अगदी योग्य पद्धतीने योग्य आणि सोप्या पद्धतीने मला वाटतं तुम्ही एकदम समजावून सांगू शकता. सर, तुम्ही आम्हाला एवढे प्रयोग तुम्ही आम्हाला दाखवलेले आहेत, पण आता आपण बघू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीने मुलं शिकत जातात किंवा हे छोट्या छोट्या गोष्टींचं मुलांना आकर्षण असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी किती सेफ आहेत करायला? साधारणतः किती सुरक्षितपणे मुलं ही सगळ्या गोष्टी करू शकतात? बऱ्यापैकी मुलं करू शकतात अगदी. आणि बऱ्यापैकी काही ह्याच्यामध्ये फार असे मुलांना जेव्हा सर्वायवल स्किल यायलाच हवं, थोडंफार लागलं किंवा थोडं शॉक लागणं हा सगळा भाग झाला ना, मुलं तेव्हाच छानपैकी घडतात. बऱ्यापैकी मुलांना सुईमध्ये धागा पण ओवता येत नाही अशी कंडिशन आहे आपली आजकालची. पण अशा काही गोष्टी मुलांचे स्किल सुद्धा आणि डेव्हलप होतात. असं तुमच्या हातात एक आम्ही हा प्रयोग बघतोय, नेमका हा काय आहे? हा एक फार सुंदर स्पायरल स्नेक आहे. ही GI वायर आहे, गॅनोलायझिंग आयरन वायर. रस्ट होऊ नये म्हणून अशा हार्डवेअरच्या दुकानात असते. ते एका पेन्सिलवरती गुंडाळून घेतली, बाहेर काढला तर स्प्रिंग तयार होते. त्याचे 2 एंड ओढला तर असा आपल्याला एक छान स्पायरल मिळतो. खाली एक मणी लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये कलर स्ट्रॉचे तुकडे टाकलेले आहेत. पुन्हा वरती एक मणी लावलेले आहे. मणी फक्त स्टॉपरसाठी लावलेले आहेत. आता हा जर पूर्ण आपण असा उलटा केला तर फार सुंदर तुम्हाला इकडे स्पायरल मोशन मिळते. कलरफुल साप. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे स्पायरल दाखवू शकतो, अगदी छान. आणि मुलांना अगदी आवडेल असेच हे असे छोटे छोटे प्रयोग आहेत. आणि हे प्रयोग जर आपण घरी करून बघितले, अगदी मुलांच्या सुट्टीतसुद्धा मुलांचा वेळ जाईल, त्यांनासुद्धा अगदी त्यांची कल्पकतासुद्धा वाढेल, मुलांना विज्ञानाचं अगदी चांगल्या पद्धतीने ज्ञानसुद्धा होईल. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढी चांगली माहिती दिली. आज टॉक टाईममध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तेव्हा पहा फक्त ऐकत.